गावात एक डेड बॉडी आहे. हा सुधाकर नक्कीच आर्याची डेड बॉडी शोधत असणार. तो माझ्यापर्यंत पोहोचण्याआधी मला काहीतरी केलं पाहिजे. जामगर हे गावात नाहीये हीच योग्य संधी आहे. आज रात्री आर्याची डेड बॉडी गायब करतो. हो, काढली का बॉडी दुकानाबाहेर? नाही अजून. मग काय करायचं ठरवलंय? आर्याताईंची बॉडी कधी काढणार दुकानाबाहेर? सगळीकडे नाकाबंदी आहे. सुधाकर भाऊजींना संशय यायला लागलाय. अहो कसं कसं करणार? मला लय काळजी वाटते आता. लालीजी अहो तुम्ही हा सारखा सारखा विषय काढू नका बरं. आधीच मला भीती वाटायला लागली ह्याची. तुम्ही लालीजी अहो बारकी लेकर येतात तिथं. ऋतिक हौसा येत असतात. आप्पा आले म्हणजे किती महागात पडल. आधीच माझं नशीब माती खातंय. हे कुणी ऐकलं म्हणजे अजून अडकन मी. हो, तुमची काळजी वाटते म्हणून बोलते ना मी. तुम्हाला काय झालं तर मी काय करायचं तुम्हीच सांगा. आता काय करायचं आपण? मी मदत करते. आपण दोघं मिळून काहीतरी. काय तुम्ही इथं शांतपणे बसा. हीच मला लय मदत होईल. ऐका, आज रात्री मी घराच्या बाहेर पडतो आणि आज रात्रीच बॉडीची विल्हेवाट लावतो. नाही, मी तुम्हाला एकट्याला नाही जाऊ देणार. मी पण येते तुमच्यासोबत. चला. अहो लालीजी दोघं घराच्या बाहेर गेलो तर घरच्यांना संशय नाही काय येणार. तो सुद्धा करतात आधीच माझ्यावर खार खाऊ नये. तुम्ही ऐका माझं. तुम्ही घरातली कामं बघा. मी बाहेरचं बघतो. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? हा, मग तुम्ही घरातले बघा. मी बाहेरचं बघतो. कोणाला संशय येणार नाही. आणि काय सुद्धा काळजी करू नका. असं कसं काळजी नको करू. बायको आहे मी तुमची. ही लाली जिवंत असेपर्यंत कुठल्याच बाईला तुमच्या जवळ फिरकू देणार नाही. आणि राहिला प्रश्न पोलिसांचा, तर त्यांना पण मी तुमच्यापर्यंत पोहोचू देणार नाही. या भामट्यावर मला पहिल्यापासून संशय होता. आज याला रंगे हात पकडतो. हो कुठं चाललाय? नक्कीच काहीतरी कांड करायला निघालाय. आज याला पुराव्यासकट पकडतो. हे एवढ्या रात्रीचं इथे काय करतायत? यांनी मला इथे पाहिलं तर वाट लागेल माझी. बाप्पा नाही इकडनंच कलटी मारतो. देव माणूस. अरे बाप्पा ये बस. बाबा ये बस. ये बस बस. अरे काय तुम्ही इथंच आहे का अजून? किती रात्र झाली. घरी जावं. आणि दारू कशाला पितर? दारू नाही चांगले मित्रांनो. आम्हाला बी तेच वाटतंय. म्हणून आम्ही काय करतोय माहिती का? ही सगळी दारू पिऊन संपून टाकतो. म्हणजे या दारूनं दुसऱ्या कोणाला त्रास द्यायला नको. गोपाळ
एक्सक्यूज मी, मला की तुला प्रश्न विचारायचा आहे की तू एवढ्या रात्री इथे काय करतोस? काय करतोय म्हणजे दुकानावर निघालोय, काम आहेत, काम करून संपवले पाहिजे. चला येऊ का? हे बघा तिकडं बघा, याला म्हणतात डिलिव्हरिकेशन. आरती डेडिकेशन असत दिसते. मी काय म्हणतो मित्रांनो, तुमचं चालू द्या खरंच. मी निघतो. कुठे चाललाय? हा काय दुकान, काय काम करे बाप्पा, किती कष्ट करशील? हा बस ना आमच्या बरोबर, बस. घेत नाही जरा 2 मिनिटं बसा, बोलाय. बस बस आमच्या सोबत बस. बस. नाही तर मग आपण एक काम करू, आपण ह्याच्या दुकानात जाऊन बसू. अरे चला 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 चला. चाले बस. अरे काय राव, तुम्ही उगाच त्याला त्रास देताय, काय असं वागताय? गोपाळ असं करू, चल तुझं दुकान. नको, थांबा, दुकानावर नको, बसतो मी तुमच्या बरोबर बसतो. बघितलं का, बघितलं का? कसं आहे देव माणूस, दोस्त म्हणले थांब तर लगेच थांबला. उगाच नाही म्हणून ठेवलं, लगीन आहे लोकांचं आणि गोपाळ आपल्यासाठी थांबला. नक्की कसलं काम आहे याचं दुकानात? यानं बॉडी बिडी तर नसेल ना लपवली दुकानात? जामकर साहेबांचा संशय खरा तर नसेल ना? ध्यान ठेवलं पाहिजे. मी काय म्हणतो ऐका, मी जातो खरं. चालू दे तुमचं. नाही नाही चालू पण बघा, तू ना खरंच देव माणूस आहेस बर का. यानं काय केलं, ते जामकरने कसला त्रास दिला बेचाऱ्याला, पण त्याच्याबद्दल चकार वाईट शब्द काढला नाही ह्यानं. ह्याच्या मनात त्याच्याबद्दल काहीच वाईट भावना नाही बाबा. नाही खरे, आपण कशाला चकार वाईट शब्द काढायचा आपल्या तोंडात, नाही का? उलट जामकर साहेबांना आपणच समजून घेतलं पाहिजे. बघा की त्यांची बहीण गायब आहे, बिचारे किती टेन्शन मध्ये असते. आपण नाही समजून घेणार तर कोण घेणार सांगा बरं. बरं तुमचं खरंच चालू द्या मित्रांनो, मला लय अर्जंट काम आहे. चालू द्या तुमचं, भेटू उद्या आपण. हा चला. बर हा, बाय, बाय. सावकाशला पत्र पाठव. ओय